हॅलो फ्रेंड्स, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आहे बाप्पांचा विसर्जनाचा दिवस. तर चला आजचा व्लॉग सुरू करूयात. तर आज मला बनवायचा आहे बाप्पांसाठी महाप्रसाद. तर त्यासाठी आता मी बनवणार आहे पुलाव. पुलाव बनवण्यासाठी मी सगळी तयारी करून घेतली आहे. तर चला आता पुलाव बनवूयात. सगळ्यात आधी गॅसवर पातेले ठेवून त्यात तेल टाकून त्यामध्ये कांदा, गरम मसाला आणि मिरची आम्ही टाकून घेतले आहेत. त्यानंतर अद्रक लसणची पेस्ट, वाटाणे, बटाटे, टमाटे आणि बटाटे पण टाकून घेतले आहेत. सो आता हे सगळे व्हेजिटेबल्स 2 मिनटं मी गॅसवर एकत्र करून घेत आहे. त्यानंतर यामध्ये मी पुलाव मसाला, गरम मसाला, मिरची पावडर, हळद, मीठ टाकून घेतलं आहे. तर आता तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी पातेल्यात पाणी ॲड केलं होतं. पाण्याला उकळी आल्यानंतर आता त्यात मी तांदूळ ॲड करत आहे, जे मी 1 तास भिजवून ठेवले होते. तर अशा प्रकारे आता माझा पुलाव शिजण्यासाठी रेडी आहे. सो आता मी प्रसादासाठी शिरा बनवत आहे. त्यासाठी कढईमध्ये तूप घातले आणि त्यामध्ये आता रवा टाकून 1 तास त्याला भाजल्यानंतर त्यामध्ये दूध आणि पाण्याचं मिश्रण मी टाकून घेतलं आहे. तर हे मिश्रण कोरडं झाल्यानंतर आता आपल्याला त्यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करायचे आहेत. तर ड्रायफ्रूट्सची तयारी इकडे शिवानी करत आहे. आता यामध्ये 2 ते 3 केळी आणि साखर मी मिक्स करून घेतली आहे. आता शेवटी फक्त ड्रायफ्रूट्स आणि खोबरं ॲड करून अशा प्रकारे माझा शिरा रेडी आहे. सो चला आता मोदक बनवूयात. मोदक बनवण्यासाठी प्रीती मला हेल्प करत आहे. तर अशा प्रकारे मी मोदकाची सगळी तयारी करून घेतली आहे आणि आता आम्ही मोदक बनवणार आहे. सो आज मला महाप्रसाद बनवायचा होता. त्यासाठी माझ्या हेल्पला शिवानी आणि प्रीती माझ्या मैत्रिणी दोघी पण आल्या होत्या. थँक्यू सो मच. सो मी आणि प्रीतीने सगळे मोदक बनवून घेतले आहे आणि आता शिवानी ते फ्राय करणार आहे. तर अशा प्रकारे आजचा आमचा महाप्रसाद बनवून तयार झाला आहे बाप्पांच्या आरतीसाठी. तर चला बाप्पांची आरती आता सुरू करूयात. सर्वात अगोदर बाप्पांना मी महाप्रसाद ठेवला आहे. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी बाप्पांची शेवटची घरातली आरती केली. बाप्पांची आरती झाल्यानंतर आम्ही सर्वांना महाप्रसाद दिला. आता बाप्पांच्या विसर्जनाची तयारी झालेली आहे. तर आता बाप्पा निघाले त्यांच्या गावी. तर बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी आम्ही आलो आहे ZP ग्राउंडवर. तर हे बघा आमच्या घरचे दोन्ही पण गणपती. त्यानंतर आम्ही बाप्पांची शेवटची आरती इथे केली. त्यांच्या गावी. तर आता आम्ही करतोय बाप्पांचं विसर्जन करताना मूर्ती पाण्यात टाकावी वाटत नाही. खरंच खूप रडू येतं. पण यार बाप्पा जाएंगे तो भी तो नेक्स्ट ईयर आएंगे ना. सो हे बघा माझी बहीण किती रडते. पिऊ सो इकडे दुसऱ्या बाजूने मी यार खरंच बाप्पांचं विसर्जन केल्यानंतर सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी येतं. तर हे बघा ही माझी फॅमिली. विसर्जन केल्यानंतर आम्ही येथे महाप्रसाद घेतला. त्यानंतर आता आम्ही निघालोय गणपती बघायला.
तर हा आहे आपला औरंगपुरा. आता इथनं आम्ही सुरुवात केली आहे गणपती बघायला. सो फायनली ज्या गणपतीची मी केव्हाची वाट बघत होते तो आलाय, आमचा महाकालचा मोरया. आणि अशा प्रकारे आजचा गणपती बाप्पांचा विसर्जनाचा दिवस संपूर्ण झाला. त्यानंतर आम्ही घरी आलो. फ्रेंड्स, तुम्हाला कसा वाटला माझा आजचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. थँक्यू फॉर वॉचिंग.